नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर 1920च्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी 7 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या वतीने महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. मराठवाडा हा प्रदेश सन 1948 पर्यंत निजामशाहीत होता. त्या काळातील हैदराबाद स्टेट गॅझेटियर 1920 मध्ये बंजारा, लमाणी, सुगळी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे. परंतु 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्र समाविष्ट झाल्यानंतर या समाजात OBC NT प्रवर्गात टाकण्यात आले. दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगणात याच गॅझेटियरचा आधार घेत या समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंजारा, लमाणी समाजालाही हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी 7 ऑक्टोबर रोजी महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 7 तारखेला बंजारा समाजाचा महामोर्चा परभणी शहरात होतोय. हा परभणी जिल्ह्यातला सर्व तालुक्यातले मिळून हा सण एकत्र येतो आहे आणि यासाठी आम्ही मुतून महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि DED कॉलेजच्या प्रांगणात जमणार आहोत. लाखोच्या संख्येने बंजारा हैदराबाद गॅझेट अनुसार अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हावा म्हणून हा समाज इथे येतोय आणि एकच मागणी आहे की अनुसूचित जमातीची ज्या पद्धतीने जारंगे पाटील साहेबांनी हैदराबाद गॅझेट महाराष्ट्र शासनाला लागू करण्यास भाग पाडलं, त्याच धर्तीवर बंजारा समाजाची मागणी आहे की स्पष्ट उल्लेख केलेला आहे हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा, लमाणी हे ट्राईब्स आहेत. त्यामुळं हा समाजाची तेवढीच मागणी आहे आणि त्यासाठी लाखोच्या संख्येने येत आहे आणि त्याची सुव्यवस्था, चांगली व्यवस्था ही जी आज जी कमिटी बसली, या कमिटीने सगळं नियोजन केलेलं आहे आणि तिथून तो मोर्चा म्हणजे ईदगाह मैदान समोरून शिवाजी चौकातून तो स्टेडियमच्या समोरून तो शिवाजी पुतळ्याला जाणार आणि शिवाजी पुतळ्याला तिथे सभा होईल आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहे. एवढं मी सांगू इच्छितो. हा मोर्चा शांततेनं, संयमेनं आणि अतिशय संवैधानिक होणार आहे, एवढं मी सांगू इच्छितो. माझ्या माता भगिनीच्या वतीनं या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शासनाला आम्ही सांगू इच्छितो की बाबा हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा लमाणी म्हणून उल्लेख आहे, बंजारा म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे शासनाला कसल्याही प्रकारचं काही असं अवघड जाणार नाही आणि निश्चितच आम्हाला शासन आरक्षण देईल ही आम्हाला 100% ग्वाही आहे. पण महाराष्ट्रातून आगळा वेगळा मोर्चा राहील हा, महाराष्ट्रातला लक्ष वेधणारा मोर्चा राहील हा. तमाम ह्या ठिकाणी आमच्या माता भगिनी वेशभूषेमध्ये येणार आहेत. त्याच्यामुळं सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, सर्व युवागण, सर्व युवा पिढी पूर्ण कामाला लागलेली आहे आणि ज्येष्ठगण म्हणून या ठिकाणी आमचे बाबूरावजी पवारसाहेब, आमचे प्राध्यापक बबनरावजी पवारसाहेब या ठिकाणी जिल्ह्यावर नेतृत्व या ठिकाणी करायले. त्यांचं मनापासून आम्ही त्यांचं कौतुक मानतोय आणि निश्चितच हा आगळा वेगळा मोर्चा राहील. मोर्चा हा शांततामय राहील. त्याच्याला कुठं या परभणी जिल्ह्याला, शहराला कुठं गालबोट लागणार नाही, ही दखल आमची पूर्ण युवा पिढी घेते. त्याच्यामुळं प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.